मराठी कथा प्रेमबंधन. सांजवेळ झाली होती. सूर्य अस्ताला गेला होता, पण त्यांच्या तांबूस कडा डोंगराआडून दिसत होत्या. सकाळपासून बाहेर पडलेली सागर आणि भक्ती समुद्रकिनाऱ्यावर पाण्यात पाय सोडून बसली होती. सगळीकडे निशांत शब्द पसरली होती. भक्ती आता वैतागली आणि ती ताडकन उठली आणि सागरला म्हणाली, चल, आपली कोणीतरी घरी वाट पाहतंय. सागरही वैतागला. अगं, काय तुझं बयस निवांत? भक्ती म्हणाली, इथे बसून प्रश्न मिटणार आहे का? सागरने भक्तीला म्हणाला, सांग आता परत कधी भेटशील? सागर आणि भक्ती 1 वर्षापूर्वीच लोकलमध्ये भेटले होते. सागर सिव्हिल इंजिनियर होता, तर भक्ती ही खाजगी कंपनीमध्ये क्लर्क म्हणून नोकरीला होती. सागर एका मध्यमवर्गातील तर भक्ती 4 गरीब घरातील होती. सागरच्या निळ्या डोळ्यांनी भक्तीला आकर्षित केलं, तर भक्तीच्या रेखीव आणि हसऱ्या चेहऱ्याने सागर मोहित झाला होता. दररोज सकाळी 10च्या लोकलने ते बरोबर जात होते. सकाळी लोकलला गर्दी असायची. बराच वेळेला दोघं सोबत असायचे, पण संध्याकाळी परत येताना मात्र दोघांची चुकामुक व्हायची. सागर आणि भक्तींची ज्या दिवशी भेट झाली तेव्हा सागर सूटबुटामध्ये होता. गडद जांभळ्या रंगाच्या कोटामध्ये त्याच व्यक्तिमत्व खुलून दिसत होतं. डोळ्यांवर निळ्या रंगाचा गॉगलही त्याने घातलेला होता. त्या दिवशी एका मोठ्या कंपनीत त्याला मुलाखतीसाठी बोलवलं होतं, म्हणून लोकलमध्ये बसल्यानंतरही तो फाईल उघडून बसला होता. त्या दिवशी लोकललाही खूप गर्दी होती. भक्तीही घाईघाईनेच लोकलमध्ये चढली. गर्दीत तिचा पाय सागरच्या पायावर पडला, तसा तो ओरडलाही. सॉरी म्हणत तेवढ्यात त्याने गॉगल बाजूला केला आणि त्याने निळे डोळे पाहून भक्ती क्षणभर त्यांच्याकडे पाहतच राहिली. सागर म्हणाला, अहो, तुमचं लक्ष कुठे आहे? तेव्हाही भानावर आली. सागरने तिच्याकडे क्षणभर पाहिला आणि परत तो फाईल उघडून वाचू लागला. पुढे दोघेही एकमेकांशी न बोलता लोकलमधून उतरले आणि आपापल्या दिशेने निघून गेले. सागर कंपनीमध्ये पोहोचला. मुलाखतीला अजून 10 मिनिटे वेळ होता. तेवढ्यातच सागर अशी हाक त्यांच्या कानावर आली. तो पटकन उठला, कॅबिन जवळ पोहोचला. दारावर नॉक करून त्याने मे आय कम इन सर असे विचारले. आतून यस कम इन असा आवाज आल्यावर तो आत गेला. मुलाखतीला सुरुवात झाली. एकामागोमाग एक प्रश्न त्यांच्या कानावर पडत होते आणि मोठ्या आत्मविश्वासाने तो उत्तरे देत होता. कधी न वाचलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्याने दिली. मुलाखत घेणाऱ्या जोशी सरांनी त्याला सांगितलं की सागर, उद्यापासून तू आमच्या कंपनीमध्ये जॉईन कर. सागर आनंदाने जोशी सरांचे आभार मानत बाहेर पडला. बाहेरच्या सोफ्यावर तो बसला. त्याला अचानक भक्तीचा चेहरा आठवला. त्या हसऱ्या चेहऱ्याने त्याला धीर दिला. दुसऱ्या दिवशी सागर त्याच लोकलने बसला आणि गर्दीमध्ये तो भक्तीला शोधू लागला. भक्ती लोकलमध्ये एका कोपऱ्यामध्ये बसली होती. त्याला भक्ती दिसली आणि गर्दीच्या बाजूला सरत तो तिच्याजवळ पोहोचला. त्याने गुलाबाचे फूल भक्तीसमोर धरले. ती क्षणभर भारावली. तिला काय करावे सुचतच नव्हते, पण सागरने तिला नजरेने खुणविले. तिने लाजतच फूल घेतले. तो तिच्या शेजारी जाऊन बसला आणि म्हणाला, तुमचे आभार कसे मानू? भक्तीला काही कळतच नव्हते, पण सागर मुलाखतीमध्ये तो कसा तिच्यामुळे यशस्वी झाला ते सांगत होता. भक्तीलाही तिने काही विशेष केले नाही असे वाटत होते, पण सागरच्या नजरेमध्ये भक्तीचा हसरा चेहरा भरून राहिलेला होता. लोकलमधून उतरताना सागरने तिचा हात हातात घेतला आणि तो म्हणाला, परत भेटशील ना? तिने होकार दिला आणि तेव्हापासून दोघेही बरोबर जाऊ लागले. तसे दोघेही एकमेकांपासून दूर राहत होते, पण दोघं एकाच लोकलने ठरवून निघत होते. सागर दररोज एका गुलाबाचे फूल तिला देत होता. भक्ती पण ते आनंदाने घेत होती. भक्तीला आता वाटू लागले की असे आता किती दिवस चालायचे, म्हणून तिने सागरला समुद्रकिनाऱ्यावर बोलवले होते. तिला सागरने विचारले तेव्हा सागर म्हणाला, अगं, एवढं काय घाई? भक्तीला त्याचं असं बोलणं आवडलं नाही. तेव्हा सागरने त्याला घरची कहाणी सांगायला सुरुवात केली. सागरची आई आजारी होती, तर वडिलांची देखील हार्ट सर्जरी झाली होती. सागरच्या 3 बहिणीचे लग्न बाकी होते आणि ती जबाबदारी सोडून तो लग्नाला तयार नव्हता. अशा परिस्थितीमध्ये तो भक्तीलाही सोडायला तयार नव्हता. त्याची विवचना पाहून भक्तीने त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले. सागरच्या 3 बहिणीचे लग्न भक्तीने घडवून आणले. फावल्या वेळात ती सागरच्या घरी जाऊन त्यांच्या आईची मदत करू लागली. सागरला जणू देवदूत भेटल्यासारखेच वाटू लागले. त्यांची आई बरी झाली. हे सर्व घडून आले होते भक्तीच्या सकारात्मक भूमिकेतून. सागर भक्तिमय झाला होता आणि भक्तीही सागरामध्ये अथांग बुडून गेली होती. आता दोघांनाही अडविणारे कोणी नव्हतं. सागर आणि भक्तीच्या आईवडिलांची मूक
संपत्ती मिळाली आणि मोठ्या आनंदाने दोघेही विवाहबंधनात झाले. सागर भक्तीत तल्लीन झाला होता. दोघेही प्रेम बंधनामध्ये अडकले होते. अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथे समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.